हा सदावर्त्याचा गुन्हा आंतरवलीच्या जवळ जाऊन परत एकदा भुंकला। त्यानं मराठ्यांना तिथून ललकारायची भाषा केलेली आहे। पण ज्या आंदोलनात तू गेलायस त्या धनगर समाज बांधवाच्या तिथं बसून तू आदिवासी आरक्षणात धनगर समाज जाणार कसा हे तू सांगायला पाहिजे होतास। तू स्वतःला वकील मानतोस ना। बरं, त्या धनगर समाज बांधवाच्या आरक्षण आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा असणारे आम्ही आहे। पण गुन्हा तू आम्हाला एक सांग, आपल्या महाराष्ट्रातल्या एक दोन जाती ज्या आज ओबीसीत आहेत त्या एससी मध्ये आरक्षण मागायला लागलेल्या आहेत, संविधानानुसार मागायला लागलेले आहेत। तू त्या जातींना पाठिंबा दे। एससी आरक्षणामध्ये आमचे काही न्हावी समाज असेल आणि आणखी अजून एक जात आहे ती एससी आरक्षणात मागतायत, दलितांच्या आरक्षणात मागायला लागलेले आहेत, त्याला तू पाठिंबा देणार आहेस का? तुला फक्त मराठा जातीला ललकारण्यासाठी तुला तिथं पाठवलेलं आहे। मराठवाड्यामध्ये जातीवाद वाढल कसा ह्याचं टार्गेट तुला दिलं गेलेलं आहे। तू आज जे काय बोंबलायला लागलाय जरांगे, अरे जरांगे पाटलाला तू त्यांचं कर्तृत्व आहे। तू कोण आहेस? गावचा कुत्रा आहेस, बिनपट्ट्याचा कुत्रा। तुला काय घंट्याचा माहिती रे अभ्यास? संविधान आणि संविधानाचं असं कुठलं कलम ना आम्हाला मराठ्यांना ओबीसीतलं आरक्षण द्यायला नको म्हणते? संविधानातलं असलं कुठलं कलम आहे ज्या कलमानुसार 50% आत मराठी पात्रच नाहीत असं सांगते? तुझा लय अभ्यास आहे तर तू 23 मार्च 1994 जो GR नेमका कसा चांगला हे सांग ना। ए गुन्ह्या, त्या कुठलं आयोग नेमला होता 23 मार्च 1994 त्याच्यावर बोल। मराठी पात्रच नाही म्हणून झालेल्या जुन्या केस तू सांगतोस। 50%च्या वरचं आरक्षण आमच्या जुन्या लोकांनी स्वीकारलं म्हणून तुझ्यासारख्याचं फावली। आज तू आमच्यावर तू मुळावर मुतालायस काय? ए गुन्ह्या, आज 50%च्या आतल्या आरक्षणाची मागणी आम्ही करतोय, लक्षात ठेव। तुझ्यासारखे असे 50 कुत्रे जरी आले ना तर त्या आरक्षणाची मागणी आम्हाला असंविधानिक आहे असं कोणी म्हणू शकणार नाही। धनगर समाज आदिवासी चाललाय, तो दुसऱ्याचा हक्क घेतोय, असं असताना तुला हक्क घेतोय असं वाटत नाही आणि मराठीच तू ओबीसी झाल्यावर हक्क घेणार आहे रे? दोन डबल ढोलकी वागू नको। तू आज उघडा पडलायस, लक्षात ठेव। आणि तुला जर अभ्यासच असेल ना तर तू त्या अभ्यासावर बोल। राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005च्या कलम 9 आणि कलम 11 संदर्भात बोल। तुझे संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ। तुला आंतरवलीत यायचंय ना? आझाद मैदानावर आम्ही आव्हान केलं, त्यावेळेस तुझी बायको म्हणत होती घाबरून, होय काय मराठ्यांना बोलू नका, मराठी घराकडे येतील, असलं काय खालची दर्जा करू नका। आम्ही मराठ्या आझाद मैदानावरून माघारी आल्यावर तुझे पोलीस संरक्षणात उभा राहून लय फडफड वाढले होय रे। तुझी बायको पण हे करते अशी काय रे? कुठला अभ्यास तुमचा? हा कुठला सिलेक्टिव्ह अप्रोच तुमचा? आज तुला आंतरवलीत पण यायचंय का नाही? तू आंतरवलीत ये, मराठ्यांच्या सोबत चर्चेला बस। आंतरवलीतल्या सुद्धा संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो, मराठी घेणार, तुला कुणी हात लावणार नाही। तुला जे काय संरक्षण घ्यायचं काहीच संरक्षण कोणी द्यायचं नाही। पण तू संविधानावर बोल, संविधानाच्या कलमांवर बोल, मराठ्यांच्या संदर्भातल्या असलेल्या केसेसवर बोल। आम्ही 50%च्या आत कसं होत नाही ते तू सांग, आम्ही सांगू कसं आरक्षण मिळते। सदावर्तीने त्याची फडफड बंद करावी म्हणून जरांगे पाटलांच्या बाबतीत बोलत असताना त्यानं चांगल्या भूमिकेत बोलावं। मी एका टीव्ही चॅनलवर तुला जबाबदार मी तुला झापलेला होता। जरांगे पाटलाच्या बाबतीत बोलताना तू नीट बोल, भाषा तुझी नीट ठेव। आणि तुला जिथे यायचं आहे चर्चेला तिथं आमच्यासारखे लोक तयार आहेत। चल, चॅलेंज आहे तुला माझं। आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते।